आज 23 डिसेंबर. पोट आणि वजन कमी करण्यासाठी थोडंसं पथ्य काय पाळायचं आहे की कमीत कमी बाहेरचं खायचं आहे, म्हणजे जास्त शक्यतो खाऊच नका. साखरेचं प्रमाण कमी ठेवा. खात असाल तर शक्यतो टाळलं चांगलंच आहे. तेलकट पदार्थ नको आहेत. कोल्ड्रिंक्स घेऊ नका. ह्या लहान लहान गोष्टी आहेत, काय मोठं त्याला हे करायला लागत नाही. घरातलंच खायचं आहे, भरपूर पोट भरून खावा. कारण भाकरी चपाती ह्याच्यामध्ये आपल्याला कमी कॅलरीज आणि पोट भरतं. आणि भाकरीमधून तर तुम्हाला फायबर पण मिळते, त्याच्यामुळे पोट भरून जास्त वेळ भूक थांबते, म्हणजे भूक लागत नाही लगेच. त्याच्याबरोबर फक्त प्रोटीनयुक्त घ्यायचं आहे. तुम्ही जर शक्य असेल तर अंडी, चिकन, मासे हे खात नसाल तर कोणी खावा असं म्हणत नाही. त्यांनी कडधान्य, सर्व प्रकारच्या कडधान्य, डाळी ह्यांची उसळ, वरण ह्याच्या रेसिपी करून खाऊ शकतो आपण. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये पण कमीत कमी तेल, कमीत कमी मसाला. दररोज हा पदार्थ तुम्ही जर एकसारखा खायला तर तुम्ही बोर होता. त्याच्यामुळे थोड्या रेसिपी चेंज केल्या तरी चालतात, पण अनहेल्दी खात बसू नका. आणि जे काय खाता ते चावून चावून खावा. दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या, म्हणजे अंदाजे 2.5 ते 3 ते 3.5 लिटर प्रत्येकाचं वय, वजन, उंचीनुसार. आणि हे काय लक्षात येत नसेल तर 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचं दिवसभरामध्ये. एकदम एकाच वेळी जास्त प्यायचं नाही, टप्प्याटप्प्याने पाणी प्यायचं आहे. आणि हालचाल मात्र सातत्यानं चालू ठेवा. कंटिन्यू 1 तास, 1.5 तास, 2 तासाच्या वर बसू नका एका ठिकाणी. एका ठिकाणी जर बसून राहिला तर तुमचं वजन आणि पोट वाढत राहणार आहे, कमी होणार नाही. कारण तुम्ही जेवढं हालचाली कमी तेवढ्या तुम्हाला प्रॉब्लेम चालू. त्याच्यामुळे जास्तीत जास्त हालचाली करायचा प्रयत्न करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.